ऊर्ध्ववाहिनी हरिकथा करी पापा निर्मूळ. पापाचं निर्मूलन करून आपण तिच्यात जर सुस्नात होण्याकरता उडी मारली तर आपल्याला ती भगवत पदापर्यंत घेऊन पोहोचते. अशी ही श्रीमद भागवत कथा आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तर केलीच पाहिजे. कारण तुम्ही नारायण नागबली करायला जाता किंवा कर्मकांड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही करता. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत सूक्ष्म आहे आणि याच्यामध्ये काही उणीवा राहिल्या तर उद्धाराऐवजी पतनाचीच जास्त शक्यता आहे. म्हणजे आचमन करायचं असलं तरी नाथबाबा म्हणतात, कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यूनाधिकत्वासवे पावे, दोष सुरापाना सम. जर कमी किंवा जास्त पाणी झालं तर दारू पिल्याचं पातक लागत असतं कर्मकांडामध्ये. परंतु श्रीमद भागवत कथा हा असा ग्रंथ आहे की हा ग्रंथ तुमच्या आमच्यासारख्या संसारिक लोकांकरिता, सर्वसामान्य लोकांकरिता आणि पूर्वजांच्या काही पीडा असतील तर त्या नष्ट करण्याकरता म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी असं सूताख्या ही कथासारम मम कर्ण रसायनम वर्णन केलेले आहे. म्हणून सूतजींनी शौनकादिकांना आणि शुकदेवजींनी राजा परीक्षितीला, सनकादिकांनी नारद मुनींना सांगितलेला हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 4 अक्षर आहेत. भागवत. कशाला म्हणायचं भागवत? जे जीवाला भावगत करतं त्याला भागवत असं म्हणायचं. जीवाला भावगत करणार. आणि आपल्या भक्तीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या भक्तीमध्ये मंडप चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, कथाकार चांगले आहे, सजावट चांगली आहे, परंतु भावाचा अभाव आहे. आणि म्हणून हा जो भावाचा अभाव, म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, और घोटेकर परिवार नाही, लक्षात ठेवा. तो भावाचा अभाव आहे. आणि मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतक्या स्वस्तात कथा होत नाही, कारण जो भाव प्रभू प्राप्ती करता आवश्यक आहे तो कमी झाला आणि दुसराच भाव फुटला, त्याच्यामुळे अवघड झालेलं आहे. म्हणून तुम्ही म्हटले 3-3 लाख रुपयाचा भाव फुटलेला आहे कथेचा. निळोबाराय म्हणतात हा तो भाव भरपूर आहे, त्याचा नाही अभाव. भाव जो भगवत प्राप्ती करता आवश्यक आहे त्याचा अभाव आहे. आणि म्हणून असा भाव हृदयामध्ये वृद्धिंगत करणारी, भगवंताला महाराज कथा श्रवण मला करायची अशी इच्छा ज्या क्षणी अंतःकरणामध्ये निर्माण होते त्याच क्षणी प्रभू हृदयात येऊन राहतो. लक्षात ठेवा. हे मी बोलत नाही तर शुश्रूषुभिस्तत क्षणात, त्याच क्षणी ज्या ठिकाणी श्रवणाची इच्छा निर्माण होते त्याच ठिकाणी भगवंत. आणि खरं सांगू तुम्हाला, वारकऱ्यांनी तर आपण सगळे वारकरी आहेत. उत्तरेतले कथाकार वेगळे आहेत, आपण महाराष्ट्रातले कथाकार आहोत. आणि महाराष्ट्रातल्या कथा या संत वाङ्मयाच्या आधाराने झाल्या पाहिजे. जसं आमच्या केशव महाराजांनी प्रमाण वगैरे दिले. मी जास्त वेळ बोलतोय का थांबतो लगेच? बोला, 1 मिनिट बोला. बरं. माझा मिनिट थोडा जाड असतो. मला काय सांगायचं आहे की आपल्याला तुकोबारायांनी 2च ग्रंथांचं श्रवण करण्याचा आग्रह केला, गीता आणि भागवत. याचं कारण काय असेल बरं? आपण कधी विचार केला तर भगवान ज्यावेळी 125 वर्षांचं आयुष्य जगून निजधामाला गेले, एका पारध्याचा बाण त्यांच्या प्रभास क्षेत्री लागला पायाला आणि ते निजधामाला गेले. पण त्यावेळी त्यांना उद्धवजींनी विचारलं, आता तुम्हाला आम्ही पुन्हा शोधायचं कुठे? तर सांगितलं, मला इकडे तिकडे कुठं शोधू नका. 3च शक्यता आहे. एक, मी हे माझा अवतार कार्य संपून मी पंढरपूरला पुंडलिकासाठी जाणार आहे आणि पुंडलिकाच्या आज्ञेवरून विटेवर उभा राहणार आहे. म्हणून जेणे गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. मी निजधामाला गेल्यानंतर मला शोधायचं असेल तर पंढरपूरला जा. पहिलं ठिकाण झालं. दुसरं ठिकाण सांगितलं, मला शोधायचं असेल तर श्रीमद भगवत गीतेमध्ये शोधा. कारण श्रीमद भगवत गीता हा ग्रंथ नाहीये तर भगवान श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. कसं? ज्ञानोबारायांना विचारा. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये तर प्रत्यक्ष मूर्ती श्री प्रभूची, असं वर्णन ज्ञानेश्वरीत ज्ञानोबारायांनीच केलंय की गीता ही प्रत्यक्ष श्री प्रभूची मूर्ती आहे. म्हणून मला शोधायचं असेल
तर श्रीमद भगवत गीतेत शोधा. म्हणून नुसते गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयारा. म्हणून तुकोबाराय म्हणतात गीता जे श्रवण करतात त्यांची सेवा मला कोणत्या भाग्यानं घडेल सांगा. वा. एक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 2 ठिकाणं झाली, एक पंढरपूर, 2 श्रीमद भगवत गीता, आणि तिसरं महत्वाचं ठिकाण आहे श्रीमद भागवत